नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राणा हदगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हे शून्य मशागत तंत्रज्ञान माझं दुसरं वर्ष आहे आणि तिसरं पीक आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी सुरुवातीला बेड पाडले होते 4.5 फुटाचे आणि त्याच्यानंतर कपाशीची लागवड केली होती. हे कापायचे खोड आणि त्याच्यानंतर कपाशी निघाल्यानंतर मकाची लागवड केली होती टोकन यंत्राने. मका पण दिसते तुम्हाला. आणि नंतर आता सध्या फक्त बेडला उभारी दिली आणि त्याच बेडवर मकाची लागवड केली. तर ही 17 मेची लागवड आहे. तरी ते म्हणजे 13 दिवसाची मका आहे फक्त ही. शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून आणि खंडागळे सरांच्या योग्य वेळोवेळी मार्गदर्शनाने असं सोपं पीक, बिना खर्ची आणि सर्वात महत्त्वाचं, शेती जी आता दिवसेंदिवस कडक होती तर आता ही एकदम नरम माती झाली आहे सध्या. एकदम नरम बेड, पूर्ण नरम आणि पूर्ण असा सुगंध पण येतोय, वास येतो एकदम. आणि रासायनिक खतांची जास्त गरज नाही, सर्वात महत्त्वाचं. आणि आता पुन्हा नांगरटची गरज नाही, सर्वात महत्त्वाचं. मागच्या वर्षी एकदा नांगरटी करून रोटर करून बेड पाडले, नंतर आता ही टोकन यंत्राने लागवड केली. असे आपण म्हणतो धस नडतात वगैरे, काहीच नडत नाही. त्यांचा मुळ्यांचा सर्व बाजार आहे खाली. आणि जेवढे पण जीवाणू आहेत, जीवाणूंची शेती आपल्याला चांगली जमते. पूर्ण मुळ्या कपाशीच्या सडल्या पहिले, नंतर आता ह्या जुन्या मक्काच्या सडत आहे. आता तर परत पुन्हा मक्का त्याच्यावर आली. हा पूर्ण 2.5 एकराचा प्लॉट आहे. अतिशय छान असे कमी वेळेत चांगली शेती होती. पण सर्वात महत्त्वाचा, खर्च कमी येतो, जास्त मजुरी नाही. आणि फक्त थोडा लवाळा आहे माझ्या शेतामध्ये, त्याला मी आता सॅम्प्राचा वापर करणार आहे. ह्या मकाला उगवणपूर्वी मी ॲट्राझिनची फवारणी केली होती. आता हे छोटं गवत उतरते, याला काहीच घाबरायची गरज नाही. गवताला घाबरायचं नाही. सर्वात महत्त्वाचं या शेतीमध्ये योग्य वेळेवर नियंत्रण करायचं त्याला.